तर मित्रांनो, सलाम नमस्ते, किम छू, कसं काय, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि माझे केस तर मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचा माझ्या चॅनलमध्ये. आणि आजचा व्लॉग मी बाहेर चालू केला कारण का आता आपण चाललो शूटसाठी. आणि आपलं तो सिरीज काढली होती आपण की 10 days 10 ट्रिब्यूट, आणि एव्हरी फ्रायडेला आपण पोस्ट करणार होतो. आणि ज्याप्रमाणे आपण सांगितलं त्याप्रमाणे आपण करू नाही शकलो कारण का सोमची सिरीजची शूट होती मध्ये मध्ये, आणि म्हणून आम्हाला शूट करायला वेळ नाही भेटला. पण आता सिरीजची शूट संपली आहे आणि आता आज आपला सेकंड एपिसोड आम्ही लोक शूट करणार आहे आणि फ्रायडेला पोस्ट करणार आहे. आणि तुम्ही गेस करून मला कमेंट करून सांगा की कोणत्या लीडरवरती आम्ही लोक सेकंड एपिसोड बनवणार. आणि सेकंड एपिसोडसाठी आम्हा लोकांना एक लहान मुलगा, लहान म्हणजे स्कूलमध्ये जाणारा मुलगा लागणार आहे. तर मग स्कूलमध्ये जाणारा मुलगा आम्हा लोकांना, आम्ही एका मुलाला बोलवलंय जो पहिले पण शूट केलंय त्याने आमच्यासोबत. तर मी तुम्हाला त्याच्याशी भेटवतो. तर मित्रांनो, आपल्या याच्यात जो छोट्या मुलाचा रोल करणार आहे तो हा आहे, त्याचं नाव दुर्वेश आहे. हाय बोल. हा एवढा चांगला ऍक्टर आहे. हा आम्हाला लोकांना आमच्या लोकांसोबत पहिले शूट करून झालाय याच्यासोबत. आणि हा आता या वयापासून रील वगैरे शूट करतो. आणि कितवीत आहे तू? 8वीतच आहे अजून. आणि या वयापासून तो रील वगैरे शूट करतो. आणि आता पण तो क्लासला जायच्या आधी म्हणजे सोबत बॅग घेऊन आला है ना दुर्वेश, म्हणजे शूट करणार आणि नंतर मग तो जाणार क्लासला. म्हणजे तो या वयापासून स्ट्रगल करतो. तर तुम्ही याचे पण रील बघा आणि मी याचा इंस्टाग्राम ID मेन्शन करेन, तर त्याला जाऊन फॉलो करा. तर मित्रांनो, आता शूटचा लोकेशन झाला आहे चेंज. सोहमने सांगितलं आहे की आता तिथे नको शूट करायला, दुसरीकडे शूट करायचं आहे. तर मग आता आम्ही लोकांनी परत रस्ता वळवला आहे आणि तो पण डायरेक्ट तिथेच पोचणार आहे आणि आम्ही दोघं पण चाललो आहे. तर मित्रांनो, आम्ही लोक पोचलो आहे शूटच्या लोकेशनवरती. पण सोहम ॲज युजल लेट आहे, तर आम्ही त्याची वाट बघत आहोत. आम्ही म्हणजे हे एक्झॅक्ट लोकेशन आहे शूटचं. आम्ही तर आता कॅफेमध्ये बसलो आहे, पण इथून 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे लोकेशन. तर मग तो येईल तर आम्ही सोबत जाऊ. यो व्हाट्सअप भाई, मेरे को भी सिखा किसी दिन. तर मित्रांनो, आता आलाय सोहम. आता आम्ही लोक चालू करणार आहेत शूट. आणि पहिले बाबूसोबत रील शूट करणार आहे आणि त्याचं झाल्यानंतर म्हणजे त्याचं कंप्लीट झाल्यानंतर त्याला क्लासला जायचं ना, त्याच्यानंतर आम्ही बाकीचे रील शूट करणार आहे. ठीक आहे. हाथ में क्या है? फ्लावर है. ओके. किसके लिए? डेट पे? जा सोहम तू कर. तो गाईज आता सोहम ट्राय करतोय. मला पण नक्की माहिती हा पडणार आहे, तरी पण आपण बघूया. सोहम रील शूट करना है, इंजर्ड मत हो जाना. थक चुके हैं. ब्लॉग बना रहे थे. हाँ सर, मैं आपको किधर देखा है? हाँ, किधर देखा है? कितना मैं सपने में आता हूँ आपके. हाँ. तर मित्रांनो, आता पहिला टेक आहे इकडे. सोहम, बस आती छोटी नसते. ये देखो, ये हमारा आज का हीरो है. ब्लॉग बनाओ. ये देख, मेन कैरेक्टर, लीड कैरेक्टर है आज का. दिस इज द लीड कैरेक्टर गाइस. इसका नाम दुर्वेश है. तो फ्रेंड्स, अभी हो गया है शूट कंप्लीट बिकॉज ऑफ हिम. ऑल क्रेडिट्स टू हिम, क्योंकि ये अटेंटिव नहीं था. वापिस एक बार दोस्त के लिए आए थे. दॅट वन ठरकी काका. बाय द वे, आजचा व्लॉग मराठी आणि हिंदीमध्ये असणार कारण का या लोकांना मराठी येते पण एवढी प्रॉपरली नाही. सेल्फ ऑब्सेस्ड.
तर मित्रांनो आता आम्ही लोक Yes, चाललो guys. घरी आणि हा आहे सोहम. याला तुम्ही नसेल ओळखत कारण का हा एवढा फेमस नाही जेवढा मी फेमस आहे. तर मग मी तुम्हाला याचा इंट्रो देतो. हा सोहम साळुंके थँक्यू. आणि हा इंस्टाग्रामवरती रील बनवतो. माझ्याकडे Aspiring. असा पाय पडत आला होता, बोलत होता की मला रीलमध्ये घे, सुनाया था मैंने सर. तुझं रीलमध्ये फीचर कर. तर मी बोललो जाऊ दे, लहान मुलगा आहे तर करूया फीचर. तर तेव्हापासून त्याला लोक ओळखायला लागले. आणि हा करण आहे, हा आमच्या दोघांचा बॉस मास्टर आहे. आहे. यांनीच आम्हाला शिकवलंय रील कसं बनवतात ते. थँक्स. त्याला आम्ही इथे धन्यवाद बोलायचा श्रेय. नाही, धन्यवाद बोलू इच्छितो. पेमेंट नाही करत ते लोक मला. पेमेंट कसली पेमेंट? कॅमेरामॅनची जे जेवढं पेमेंट काय सर, तुम्हीच आम्हाला शिकवलं. आता तुम्ही आमच्याकडून कधी गुरु आपल्या शिष्यापासून हे घेतो काय? घेतो, माझी टीचर ते घ्यायची. मित्रांनो आता आम्ही लोक चाललोय सोहमच्या घरी. सोहमला काहीतरी शूट आहे म्हणून, आणि तो आम्हा लोकांना मस्का लावून घरी घेऊन चाललाय. आम्ही येणार नव्हतो पण आता चाललोय. काय ये अपने पहिले व्लॉग मध्ये पण तुम्ही आपण सब, अरे यार मी कन्फ्यूज झालं, मराठी बोलू की हिंदी बोलू. ओ हो, ये क्या कंफ्यूजन है, मेरी समझ में नहीं आ रहा किसकी. हे तुम्ही पहिल्या व्लॉग मध्ये पण बघितलं असणार याचे फालतूगिरी. आणि आत्ता पण आहे. तर मित्रांनो आता आपण पोचलोय सोहमच्या घरी. मी आणि करण आहे. आता सोहम आमच्यासाठी नाश्ता आणायला गेलाय. नाश्ता पाहुणचार करणार आहे आमचा. तर आपण बघूया तो नीट करतो की नाही पाहुणचार आपला. तर मित्रांनो आता आपण निघालोय सोहमच्या घरातून बाहेर आणि आता आपण चाललोय घरी. आणि अंधार आहे, खूप उजाडच नाही आहे. आणि ही माझी कॉन्टेंटची बुक, हा माझा माईक आणि हा आपला रस्ता. गाईस, जस्ट आम्ही 2 कंटेंट शूट करून आलोय. तर आता त्याची एडिटिंग होणार आणि नंतर पोस्ट करणार. तर तुम्ही सगळ्यांनी बघा ते व्हिडिओ. आणि कॅमेरा स्टेबल याच्यासाठी नाही आहे कारण का आम्ही लोक रस्त्यावर चालतोय. आणि माझा ट्रायपॉड गाईस तुटलाय. ट्रायपॉड माझा तुटलाय गाईस. आणि माझ्या पप्पांनी त्याला स्क्रूड्रायव्हरने फिक्स केला होता. तर त्याचा पहिला होल्डर तुटलेला, त्याच्यानंतर त्याला आपण एक्सटेंड करतो ना ते पण तुटलंय. आणि मग आता हाताने शूट करावं लागतं गाईस. तरी आता आमचा चांगला व्हिडिओ बनलाय, तुम्ही बघा. आणि यार हे व्हिडिओ थांबा, कॅमेरा पुसू दे. तर मित्रांनो आता आम्ही लोकांनी ब्लॉग नाही 2 रील शूट केले. अरे यार, आणि ऑडिओ आता मी अजून माईक, थांबा मला माईक कनेक्ट करू द्या. तर मित्रांनो आता मी माईक कनेक्ट केलाय. आय होप तुम्हाला लोकांना आवाज नीट येत असेल. आज आम्ही लोकांनी जो शूट केला त्याच्यात आम्ही लोकांनी आमचा एपिसोड 2 शूट केलाय सिरीजचा. आणि त्या शूटमध्ये आम्ही लोकांनी एका लीडरला ट्रिब्यूट दिलाय. मित्रांनो असं आहे ना, मी मार्केटमध्ये चालतो, लोक माझ्या तोंडाकडे बघतायत. मी ब्लॉग शूट करतोय म्हणून माझ्या कॅमेऱ्यामध्ये बघतायत सारखं. तर त्यामुळे मला थोडं ऑकवर्ड वाटतंय. म्हणजे ते लोक म्हणजे असं बघून सोडत नाही, असं मागे वळून बघतायत. तर ते थोडं मला ऑकवर्ड वाटतंय. आणि मी जे बोलतोय मी ते विसरतोय. म्हणून तुम्ही लोक समजून घ्या मला थोडं. आणि मी बोलत होतो की आज मी जे शूट केलंय ती एक खूप चांगली रील आहे. आणि मी एका याला ट्रिब्यूट दिलाय. माझं 10 days 10 ट्रिब्यूटवाली सिरीजची 2nd एपिसोड आहे. आणि त्याच्यानंतर अजून एपिसोड येत राहतील. आणि 10 एपिसोडपर्यंत आपण ट्रिब्यूट देणार आहे रोज 10 लोकांना, 10 लीडर्सला आय मीन. तर मग बघायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो रस्ते कमी आणि खड्डे जास्त. तर मित्रांनो करणचं घर आलं, आपण करणला बाय बाय बोलूया. सोसायटीमध्ये जाऊन आता घरी जाऊन काय करशील? घरी जाऊन जरा काम करणार, मग परत येणार बाहेर फिरणार. कुठे फिरायला जाणार? राऊंड मारणार आहे गेडी. तर आपण आता करणला सोडलं आणि करणच्या आता मी माझ्या घरी चाललो. आता मी एकटा आहे. मित्रांनो आलोय मी घरी आता. आणि आता आपण चॅलेंज करणार आहोत. तर फ्रेंड्स आज आपण एक चॅलेंज करणार आहोत.
आणि त्या चॅलेंजचं नाव आहे गिव्ह रॉंग आन्सर्स ओनली. आणि मी आता पहिले सगळ्यांचा इंट्रोडक्शन देतो. हे माझे पप्पा आहेत आणि ही माझी बहीण आहे आणि ही माझी मम्मी आहे. आणि जो चॅलेंज हारणार आहे त्याला एक पनिशमेंट भेटणार आहे आणि ती पनिशमेंट मी लास्टला रिव्हील करणार आहे. तर पहिला नंबर कोणाचा? पप्पांपासून चालू करूया. ठीक आहे. तुम्हाला जे पण मी प्रश्न विचारणार त्याच्या चुकीचं उत्तरच द्यायचं. ठीक आहे. पहिला प्रश्न विचारतो. चल तिघांनी एक एक प्रश्न विचारायचा आपल्यामध्ये. ठीक आहे. पहिला प्रश्न. आज तुम्ही कोणत्या कलरचे कपडे घातले? एवढा वेळ नाही घ्यायचा. परत रिस्टार्ट. असं लगेच विचारताच आन्सर बोललं पाहिजे लगेच. दुसरा प्रश्न विचार. जे तर मला माहितीये पण मला चुकीचं सांगायचं. मग तेच तर आहे, तुम्हाला लवकर सांगायचं आहे. ते तर मला दिसतंय आता लगे असं करणार लगेच. अरे मग ते तर आहे, चॅलेंज आहे. आता दुसरा प्रश्न विचार. हा नको, हा दुसरा. तुम्ही काय काम करता? मी टेक्निशियन. कट करतात. 0. पप्पांना 0 पॉइंट. आता सेकंड तुझी टाइम आहे. ठीक आहे. तू जिमला जातेस? नाही. तुझं नाव काय? प्रिया. मग मी एक प्रश्न विचार ना काहीतरी. तुझ्या बॉटलचा कलर कोणता आहे? ग्रीन. तू लेन्स लावते? हा. लावतेस पण आता नाही लावले. पण लावतेस ना. किती? तुला 3 पॉइंट आहेत ना. ठीक आहे. आता माझी चान्स आहे. ठीक आहे. मला विचार. तुझ्या गळ्यात किती तोड्याची चेन आहे? 4. तू कुठे राहतोस? मी गोरेगाव. सोम तुझा फ्रेंड आहे? नाही. विचार फटाफट विचारायचं. नाही. आणि तू फर्स्ट इयरला आहेस? नाही, 3rd इयरला. आता मम्मीला विचार फटफट विचार. चल. तर फ्रेंड्स, आता आपण सेकंड राऊंड खेळणार आहोत. आणि आता आम्ही लोकांनी याच्या पहिल्याचा जो राऊंड होता तो आम्ही लोकांनी ट्रायल डिक्लेअर केलाय. आणि आत्ताच्या राऊंड मध्ये आम्ही लोकांनी एकमेकांसाठी प्रश्न लिहिलेत. सोनू दीदी पप्पांना विचारणार आहे, पप्पा मला विचारणार आहेत, मी मम्मीला विचारणार आहे आणि मम्मी सोनू दीदीला विचारणार आहे. असं आम्ही लोकांनी 10 प्रश्न लिहिलेत प्रत्येकासाठी. तर चालू करूया. सोनू दीदी पहिला विचार. फर्स्ट क्वेश्चन, तुमचं गाव कोणतं आहे? मुंबई. तुमच्या पप्पांचं नाव काय? सोम. कैसे लोग रहते हैं यार. तुमची एज काय? 28. तुम्ही सकाळी उठल्यावर पहिले काय करता? परत झोपून घेतो. आपल्या सोफ्याचा कलर कोणता आहे? ब्लॅक. टूथब्रश कशासाठी यूज करतो? अंघोळ करण्यासाठी. तुम्हाला किती मुलं आहेत? 2. तुमची लँग्वेज कोणती आहे? इंग्लिश. तुमचा कसला बिझनेस आहे? माझं मच्छीचं. आकाशाचा कलर कोणता असतो? काळा. काळा तर रात्री असतो. आकाश काय रात्री थोडी असते. रात्री कुठे निघून जात? काही पण. कितव्या प्रश्नावर रॉंग आले? 10th वरती. 10th म्हणजे 9 राईट दिले. बघू दे. एज सही आहे. ठीक आहे. आता तुम्ही मला विचारायचं. तुमचे क्वेश्चन. तर मित्रांनो, आता माझी टाईम आहे. सांग मम्मीचं पप्पाचं नाव काय? खंडू. सांग सोमचं आडनाव काय? यशवंत. सांग 14 एप्रिलला कुठला सण येतो? दिवाळी. सांग 10वीला तुला? हा, सांग 10वीला तुला किती टक्के होते? 36. सांग मामा कुठं? नाही,
हा सांग, तुला मामा किती आहेत? 6. मामाची गाडी कोणती आहे? इनोवा. तुला किती बहिणी आहेत? 4. आपली टीव्ही कुठल्या कलरची आहे? येल्लो. तुझं कॉलेजचं नाव काय आहे? गोखले. राईट. मी 10च्या 10 प्रश्नांची पण तू विचार करून मी थोडा स्लो नाही, मी विचार, फटाफट गेलो ना. पण मी स्लो विचारलं ना. पप्पांची स्लो ठीक विचार आहे, आता मी माझी स्लो chance आहे. विचारलं म्हणून तुला तर टाइम आता भेटला. माझं मी मम्मीला विचारणार आहे. थोडी प्लेस एक्सचेंज करूया. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर तर मम्मीला मी आता प्रश्न विचारणार आहे. तुझं लग्न आधीचं सरनेम काय आहे? कांबळे. तू आज जेवायला काय बनवलंस? आपल्या टीव्हीवर काय चालू आहे? आपण कोकणला गेलो आहोत. तुला रॅप आवडतात? तू कुठे बसलीस? गादीवर आवड झाली. सोफ्यावर गादी असते. आरली असते. आरली चीटिंग आहे मम्मी. किती पॉइंट आहेत तुला? ठीक आहे, 1 2 3 4 5. 5 राईट आहेत, 1 रॉंग आहे. ठीक आहे, अजून याच्या पुढे विचारू? ठीक आहे. तू मठात कधी जातेस? तू चिकन खातेस? तू काय जॉब करतेस? नाही, चल आउट. म्हणजे 8 प्रश्न राईट दिले, 2 रॉंग दिले. म्हणजे सर्वात जास्त मम्मीचा स्कोर आहे. आता मम्मी सोनोईदीला विचारणार. यस. थांब उठ, मला सेटल होतं पाहिजे. मला बोलू नका कोणी, मला कॉन्सन्ट्रेट करू. तुझे रोज पार्सल येतात? हा, रोज नाही येतात. रोज नाही येतात. अरे रोज नाही येत माझे पार्सल्स. येतात रोज पार्सल येतात? रोज माझे पार्सल्स नाही येत. येतात. रोज माझे पार्सल्स येतच नाही, कधीतरी चल, येत. ठीक आहे, चला हा पॉइंट आहे का? हा, तेच रोज नाही. स्वयंपाकात मला मदत कर. नाही. तुझ्या वस्तूंची खूप काळजी घेते. हा मोबाईल रोज चार्ज करते. हा कपाट खूप आवरून ठेवतेस. हा. अरे तुझा आवाज येत नाही, पण आवाज आलाय. तू पप्पा पहिलेपासून विचारू परत तू असं मिक्स करून विचार. चला 0 पासून स्टार्ट. ठीक आहे, मधून विचार मम्मी. तुला लॉंग राहायला आवडत नाही? नाही आवडत. नवीन कपडे आणले की लगेच ट्राय करते? नाही करत. तुला गावी जायला खूप आवडतं? हा आवडत. कॅमेरा शाळेस? नाही, बिलकुल पण. तुला चिकन लॉलीपॉप आवडतं? नाही. कपाट खूप आवरून ठेवते? हा. तुझे रोज पार्सल येतात? नाही. स्वयंपाकात मला मदत करते? हा. तुझ्या वस्तूंची खूप काळजी करते? हा. आणि मोबाईल रोज चार्ज करते? नाही. तू 11 क्वेश्चन झाले. मला विचारायचे. 10 पास झाली. ना जेवणात रोज मदत करते. हा, मग नाही करत. करते. नाही, रोज थोडी करते. रोज नाही करत, कधीच करते. असं गाव डाकलाच नाही. असं ठीक आहे. चल, मला येत नव्हतं. विचार केला असता तुला. यांनी मला आता मी क्लिअर. मी ऑब्वियस क्वेश्चन. तुझे 10 राईट आले. 10 अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. त्याला आपल्याला एक विनर हवाय आणि एक म्हणजे लुजर तर आपल्याला भेटलाय. फक्त आता विनर फक्त याच्यासाठी, कारण का आम्ही कोण जिंकलंय ते बघण्यासाठी आम्ही दोघं एक विनर बघणार. म्हणून आमच्या दोघांना अजून 10 प्रश्न विचारणार आम्ही एकमेक. ठीक आहे, एकमेकांसाठी 10 प्रश्न द्यायचे. तर फ्रेंड्स, माझी बहीण माझ्यासाठी क्वेश्चन्स लिहिते. सोनोईदी काय लिहितेस? मी काय सांगू? आपल्याला पण क्वेश्चन्स लिहायचे. पहिले तिला कच्च्या लिंबू लोकांना आपण लिहायला देतो प्रश्न, कारण का त्यांना विचार करायला टाइम लागतो. पण आपण जे क्वेश्चन विचारणार आहेत ते खूप हार्ड असणार आहेत आणि मग त्यामुळे ती जिंकणार नाही, आपणच जिंकणार आहेत. आणि माझ्यासाठी ब्लू हार्ट पाठवा कमेंटमध्ये. फ्रेंड्स, तसं तर हिने चुकीचं उत्तर दिलं. आम्ही लोकांनी आता रिचेक केलं, पण तिच्यासाठी आम्ही लोक एक टायवाला राऊंड खेळतोय, म्हणजे सुपर मॅच सारखं.
तर आत्ताच्या राऊंड मध्ये तसं तर क्लिअर कट विनर मी आहे. माझे 10चे 10 चूप. माझे 10चे 10 उत्तर राईट आहेत. तिचे एक रॉंग आला होता ते मी तुम्हाला एडिटिंग मध्ये हायलाइट करून दाखवणार ब्लॉग मध्ये. तुमचा भाऊ विनर आहे. तुम्ही ब्लॅक हार्ट टाकला असेल, ब्लॅक नाही किती कोणता तुम्ही ब्लू हार्ट टाकला असेल म्हणजे तुम्ही माझ्या टीम मध्ये आहेत आणि तुमची टीम जिंकली. नाही असं नाही, फेअर आहे माझी ऑडियन्स, तुझ्यासारखी थोडी आहे. तर फ्रेंड्स आपण सर्वात पहिले तर क्लिअर कट विनर आहोत. सर्वात फर्स्ट विनर आपण आहोत. म्हणजे जरी याच्यात मी हारलो तरी पण माझं काहीच नाही, मी ऑलरेडी जिंकलेलो आहे. आणि तुम्ही जो ब्लू हार्ट टाकलाय ना ती टीम जिंकवण्याची जिम्मेदारी माझी आहे. आणि पहिला प्रश्न ही विचारणार आहे, तर गो फॉर इट. जास्त विचार नाही करायचा, फटाफट बोलायचं. तू रोज अंघोळ करतोस? नाही. तू लेस्बो नाहीयेस? हो. झालं रो. तू लेस्बो थोडी आहेस. हाय. तू नाही बोल. मी तुला बोलली तू लेस्बो नाहीयेस, तू बोला हा. झालं रो. एक रॉंग. चल. पाऊस कुठून पडतो? जमिनीतून. तू टॉयलेट मध्ये काय करतोस? ब्रश. माधुरी आणि सलमानचा एक पिक्चर सांग. कुछ कुछ होता है. तुझ्या मम्मीच्या भावाचं नाव काय? राघव. झाले ना 7. तुझा बर्थडे कधी असतो? 12 नोव्हेंबर. ठीक आहे, एक रॉंग झालं. एक रॉंग. ठीक आहे. आता मी प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न असा आहे की तू फर्स्ट गो मध्ये इंटरव्ह्यू क्रॅक केलाय? हारली. चूप. तू केवढा विचार केला. चल एक रॉंग आहे इथे दे. आता फटाफट उत्तर द्यायचे. ठीक आहे. थांब, एवढं नाही, मी तुला थोडा विचारतो. राघव बोलायला तू किती विचार केलेला? चला एवढं नाही, ते पण एवढं रॉंग नव्हतं. चूप. तू मम्मीने वेळ घेतला की नाही विचार करायला? राघव बोलायला याने किती वेळ? नाही मी लगेच राघव असं लगेच बोलले. चूप. सेकंड प्रश्न. तुझ्या 2005च्या बर्थडेला धनतेरस होता? नव्हता. तू 12वी नापास आहेस? हा. तुझं वजन किती आहे? 78. केस हायलाइट कधी केलेस? मी 24 मध्ये केलेलं. काय 2024 मध्ये? पूर्ण बोलायचं रे, चिटिंग आहे रे. जा. आता 2024. बुलबुल आहे तुझी आवडती मूवी? नाही. तुझ्या नंबरच्या एंडिंगला 61 येतो? हा. येत. मी जिंकलोय मी. तुला माझा फोन नंबर येतो तर मी काय करू? हा मग काय झालं, तुला पण यायला पाहिजे. तर फ्रेंड्स मी पहिला राऊंड पण जिंकलो होतो, दुसरा राऊंड पण जिंकलो होतो. ऑलमोस्ट जिंकले. फर्स्ट राऊंडची लुझर मम्मी आहे, सेकंड राऊंडची लुझर सोनू दीदी आहे. आणि तुमचा ब्लू हार्टचा मान ठेवलाय मी आणि ब्लू हार्टच्या टीमला मी जिंकवलंय. तर फ्रेंड्स आता पनिशमेंटची बारी आहे आणि माझी मम्मीनी मला हे काय फालुदा वेस्ट करण्यासाठी मला ओरडते म्हणून आम्ही लोक तिला थोडाच फालुदा देणार आहे. त्याच्यात ती 3 बाईट खाणार. एक माझं हे मान ठेवायला, एक सोनूदीचा मान ठेवायला आणि एक माझ्या पप्पांचा मान ठेवायला, असे 3 घास खाणार कॅचअप टाकून फालुदामध्ये. आणि विनर साठी काहीच नव्हतं तर बाकीचा उरलेला फालुदा मी खाणार. कसं वाटतं मम्मी? बोल. आईस्क्रीम मध्ये कॅचअप कोण खातं? घाणच वाटतं. बस बस. कॅचअप असतो. बस बस. 3 घास कॅचअप आहे दिसतंय. मिक्स कर गोल फिरव. बस असं गोल फिरव ना. हा चल खा 3 घास. कसं लागतंय? 3. चल 1 घासला, अजून 2. चल खा चल. खाऊन झालं. दाखव. हा चल आता लास्ट.
कसं वाटतंय तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण आणि असंच एक चॅलेंज घेऊन येऊया आपण. तर बाय. थैंक यू.